नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आजकाल रोज कचऱ्याची गंभीर समस्या, कचरा कोंडी, डम्पिंग ग्राउंडला आग लागली अशा प्रकारच्या बातम्या कानावर येत आहेत. यावरून देखील आपल्याला कचऱ्याच्या समस्येची भीषणता समजू नये हे खरंच दुर्दैव. आपण इकडे तिकडे अथवा अगदी घरातल्या कचऱ्याच्या बालदीत कचरा टाकताना या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीनं लागणार आहे का? कचरा टाकण्यासाठी जागा आहे का? हा विचार सर्वांनीच करायला हवा. हा विचार केला तरच शून्य कचरा संकल्पना अमोल धरेल. कारण जरी शासन स्तरावरती, पालिका स्तरावरती प्रयत्न होत असले तरी मुळात कचरा इतका अवाढव्य प्रमाणामध्ये निर्माण झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणं खरोखरच कठीण होऊन बसतं. तेव्हा कचराच निर्माण होणार नाही याकडे सर्वांनीच लक्ष द्यायला हवं. मागच्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता कार्यांचा आढावा या वार्तापत्रामध्ये घेतोय. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शौचालय नसणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत शौचालयांचं बांधकाम पूर्ण करून देण्याचा प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांचा आदेश. श्रमदानातनं सुरू असलेल्या वेसावे बंदर किनारा स्वच्छता अभियानाला संयुक्त राष्ट्रांच्या महासागराचे संरक्षक लुईस पग यांची भेट. आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व पटावं यासाठी रोटरी क्लबच्या वतीनं मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. लोकसहभागातनं श्रमदानानं सुरू असलेल्या वेसावा बंदर किनारा स्वच्छता अभियानाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या महासागराचे संरक्षक लुईस पग यांनी वेसावे बंदराला भेट देऊन स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. तसंच वर्सोवा रेसिडेन्स व्हॉलंटियर्ससोबत स्वतः किनारा स्वच्छतेमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी वेसावा कोळीवाड्यानं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. अॅडव्होकेट अफरोज शहा आणि त्यांचे सहकारी वेसावा कोळी समाजासह गेले 6 महिने दर शनिवार आणि रविवार कचरा उचलण्याचं काम करतायत. महानगरपालिकेनं हा कचरा नेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अशा पद्धतीनं लोकसहभागातनं ही मोहीम सुरू असल्याची नोंद संयुक्त राष्ट्रानं घेतली आहे. मालवणमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व पटावं या उद्देशानं रोटरीच्या वतीनं तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये अस्वच्छता निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. तालुक्यातील आनंदवाळ, कर्लाचाव्हाळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विनय गावकर, मुख्याध्यापिका मंगला देवेकर उपस्थित होत्या. यावेळी गावकर यांनी विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं. विद्यार्थी म्हणजे उद्याची भावी पिढी आहे. त्यांच्यात स्वच्छतेविषयी जागृती झाल्यास भविष्यात कचऱ्याचं प्रमाण कमी होईल. रोटरी क्लबच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ तालुक्यामध्ये राबवली जाणार आहे. यात शाळकरी मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांचा प्रतिसाद लाभल्यास मालवण तालुका स्वच्छतेत अग्रेसर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप झालं. धुळे शहरातील कॉटन मार्केट परिसरामध्ये महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली. यावेळी काटेरी झाडे झुडपं असलेला एक भूखंड महानगरपालिका मालकीचा असल्याचं निदर्शनास आल्यानं आयुक्त संगीता धायगुडे यांनी तो ताब्यात घेण्याचे आदेश दिले. महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम अधिक क्रियाशील करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान कॉटन मार्केट, पारोळा रोड परिसरामध्ये महानगरपालिकेनं स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी डोंगरे महाराजनगर, पारोळा रोड, वरखेडी रोड, पाटीदार मंगल कार्यालय या भागाची संपूर्ण स्वच्छता करण्यात येऊन रस्त्याच्या आजूबाजूला असणारी काटेरी झुडपं, गवत काढण्यात आलं. गटारं मोकळी करून स्वच्छ करण्यात आली. या ठिकाणी फायनल प्लॉटमधील महानगरपालिका मालकीच्या मोकळ्या जागेत असलेली काटेरी झुडपं, घाण जेसीबीच्या सहाय्यानं काढण्यात येऊन परिसर स्वच्छ करण्यात आला. सदर भूखंड महानगरपालिका मालकीचा असल्याचं चर्चेतनं समोर आलं. त्यानंतर आयुक्तांनी तो ताब्यात घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शौचालय नसणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं महापालिकेला 14 कोटींचा निधी दिला. या निधीतून महानगरपालिकेच्या स्तरावरती वैयक्तिक शौचालय उभारून दिले जात आहे. त्यासाठी लाभार्थींच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं निधी जमा केला जातोय. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनावरती भर देण्यात आला असून या संपूर्ण विषयांचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी
अकोला महानगरपालिकेसह 4 महापालिकांच्या बैठकीचं आयोजन नुकतंच केलं होतं. शौचालयांच्या बांधकामाचा मनीषा म्हैसकर यांनी आढावा घेतला असता महानगरपालिका प्रशासनानं 10,778 लाभार्थींची निवड केली असून आजपर्यंत 5,816 लाभार्थींच्या शौचालयांची बांधकामं पूर्ण केल्याची माहिती आयुक्त अजय लहाने यांनी दिली. यावर येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत उर्वरित शौचालयांचं बांधकाम कोणत्याही स्थितीत पूर्ण करण्याचा आदेश प्रधान सचिव म्हैसकर यांनी दिले. सागाव तालुका शिराळा इथल्या स्वच्छतागृहाच्या झालेल्या दुरवस्थेची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर ग्रामपंचायतीनं स्वच्छतागृहाची जागा मोकळी करून कामाला प्रारंभ केलाय. या ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र 2 स्वच्छतागृह बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही काम रखडलं होतं. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत सध्या बस स्थानकाच्या मागील जुने पडलेले स्वच्छतागृह पाडून जागा मोकळी करून त्या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली. सागाव हे कोल्हापूर, मलकापूर, शिराळा, इस्लामपूर, वारणानगर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्यानं बस स्थानक परिसरामध्ये नागरिकांची वर्दळ असते. सध्या इथे काम चालू असलेल्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधण्याची मागणी होत आहे. स्वच्छतागृह बांधण्यात यावं यासाठी सतत पाठपुरावा केला जातोय. हे काम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. मंडळी, सिंधुदुर्ग जिल्हा हा पश्चिम भारत आणि महाराष्ट्रामध्ये पहिला हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून 30 मार्च 2016 रोजी घोषित झालेला आहे. खरोखरच एक शिवधनुष्य पेलण्यासारखंच हे कार्य आहे. 429 ग्रामपंचायती आहेत इकडे आणि या सगळ्याच्या सगळ्या हागणदारी मुक्त म्हणून घोषित झालेल्या आहेत. खरोखरच कौतुकास्पद असं हे कार्य आहे. त्याच संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अनिल बागल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. अनिलजी, आत्ता मी जसं म्हटलं, खरोखरच कौतुकास्पद असं काम आहे हे. नेमकी ही हागणदारी मुक्त संकल्पना आहे काय? हागणदारी मुक्त संकल्पनेमध्ये त्या ग्रामपंचायत क्षेत्राअंतर्गत किती कुटुंब आहेत आणि त्या प्रत्येक कुटुंबाकडे किती शौचालय आहेत यापेक्षा त्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये कुठलंही कुटुंब उघड्यावर शौचालय जाणार नाही ही मूळ संकल्पना ही हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीमध्ये शासनाने ठेवलेली आहे. टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3 असे हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीचे स्तर ठरवण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये एकूण 429 ग्रामपंचायती असून त्यामध्ये 429 ग्रामपंचायतींनी पहिल्या टप्प्यामध्ये हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीचा दर्जा प्राप्त केलेला आहे. 429 ग्रामपंचायती म्हणजे अवाढव्य असं हे कार्य होतं. खरोखर अनेक समस्या या कार्यामध्ये आल्या असतील, त्या संदर्भात काय सांगाल? भौगोलिक परिस्थिती ही सिंधुदुर्गची थोडीशी वेगळी आहे. तिथली जी लोकवस्ती जी आहे ती मूलतः स्कॅटर्ड लोकवस्ती आहे. बऱ्याच अंतरावर लोक राहतात. डोंगरी भाग आहे, त्याच्यामुळे शौचालय बांधकाम करताना साहित्याची ने-आण करणं, त्याचप्रमाणे समुद्र किनाऱ्याचा भाग 3 तालुक्याला असल्या कारणाने त्या ठिकाणी CRZचे प्रॉब्लेम जे आहेत ते पण थोडेफार आले होते. पण त्याच्यामध्ये पण नागरिकांचा सहभाग इतका प्रचंड होता आणि तिथल्या सिंधुदुर्ग लोकांची असणारी मुळातच स्वच्छतेविषयी असणारी त्यांची आवड, त्यामधून हे हागणदारी मुक्तीचं जे उद्दिष्ट आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे पुढील कालावधीमध्ये त्याचं यश आपल्याला समोर दिसून येणार आहे ते केवळ सिंधुदुर्गच्या लोक आणि लोकप्रतिनिधीमुळेच एवढं आपल्याला इथपर्यंत पोहोचता आलेलं आहे. म्हणजे लोकसहभाग खूप महत्त्वाचा ठरला. लोकसहभाग हा प्रचंड लोकसहभाग आहे. स्वच्छता प्रियच आहेत. शासनाच्या इतरही काही योजना असतील किंवा इतरही कुठले अभियान असतील तर सिंधुदुर्गचे लोक हे त्यामध्ये अग्रेसर असतात आणि स्वतःहून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून ते यशस्वी करण्यामागे त्यांचा सहभाग खूप मोठा असतो. मग हागणदारी मुक्त करण्यासाठी म्हणजे एकंदरीत 429 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यासाठी आणि ह्या समस्या ज्या तुम्हाला उद्भवलेल्या होत्या त्यांचं निराकरण करण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या? यामध्ये लोकसहभाग, परत एकदा सांगतो की लोकसहभागाचा आम्ही प्रचंड वापर करून घेतला. त्यामध्ये यात्रा भरपूर असतात. सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक गावात यात्रा असतात, धार्मिक उत्सव असतात, गणपती उत्सव हा बराच मोठा असतो. त्यावेळेस बरेच लोक आम्हाला तिथं संपर्कासाठी भेटतात. त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर असणारे तज्ज्ञ, त्या ठिकाणी असणारे सामाजिक संस्था, बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे IACचे प्रोग्राम त्या ठिकाणी उपलब्ध करून या प्रकारे लोकांचं प्रबोधन केलं. लोकांना स्वस्तातला स्वस्त आणि सहजासहजी शौचालय बांधकामासाठी कुठले कुठले पर्याय उपलब्ध असतील ते तांत्रिकदृष्ट्या पण त्यांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षित गौंडी स्किल वर्कर पण निर्माण केले जेणेकरून
त्या लोकांना बांधकाम करण्यासाठी इकडं लोकांना रोजगार पण उपलब्ध होईल आणि त्यांना शौचालय तांत्रिकदृष्ट्या बांधकाम करण्यासाठी पण मदत होईल. त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही गौंडी प्रशिक्षण पण आयोजित केलेले होते जिल्ह्यामध्ये. अच्छा, आता तुम्ही जसं म्हणालात वेगवेगळ्या स्तरावरती कार्य करण्यात आलं, मात्र असे प्रत्येक जिल्ह्यामध्येच काम होत असेल नाही का, तरी देखील सिंधुदुर्ग अव्वल ठरलेला आहे, पहिला हागणदारी मुक्त म्हणून जिल्हा घोषित झालेला आहे. नेमकी काय क्लुप्ती किंवा काय वेगळ्या उपाययोजना इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये करण्यात आली आहे? अशी जादू किंवा क्लुप्ती वगैरे काही म्हणता येणार नाही. संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर 2014 पासून जे आपलं स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जे आहे यामध्ये सातत्यपूर्ण लोकांनी शौचालयाचं बांधकाम पूर्ण करत आणलेलं आहे. 2012च्या बेसलाईन प्रमाणे आपण टार्गेट आता पूर्ण करून 30 मार्च रोजी हागणदारी मुक्त जिल्हा घोषित केला. त्यामध्ये टार्गेट पण कमी होतं आणि लोकांनी केलेलं सातत्यपूर्ण काम, पूर्वीच्या काळापासून असणारे प्रशासकीय अधिकारी, त्याचप्रमाणे असणारे त्या स्तरावरील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर असणारे लोकप्रतिनिधी आणि लोकांचा सहभाग, सामाजिक संस्था या माध्यमातून जे काम सातत्यपूर्ण चालत राहिलं त्याचं फळ हे आपल्याला आता हे दिसून येते. अच्छा, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर पर्यटन स्थळ म्हणून ते प्रसिद्ध आहे. तर इथे पर्यटकांसाठी काही खास सोयी सुविधा जेणेकरून तिकडला जो परिसर आहे तो स्वच्छ राहील, असं काय कामं करण्यात आली? पूर्वीपासूनच दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सागर किनारे स्वच्छता मोहीम हे महास्तरावर आयोजित केल्या जातात. त्यामध्ये लोकप्रतिनिधी, ग्रामस्तरावर ग्रामस्थ, जिल्हा परिषद स्तर, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन या सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोक याचं एकत्रित कॉन्व्हर्जन्स करून प्री मान्सून आणि पोस्ट मान्सून म्हणजे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर एकत्रित सागर किनारा स्वच्छता मोहीम आम्ही दरवर्षी लोकांना प्रबोधन व्हावं आणि सागर किनारी जास्तीत जास्त जे कचरा जातो तो भविष्य काळात लोकांनी टाकू नये, जेणेकरून ते सागरात जाऊन तो सागरी प्राणी वन्यजीव आहेत त्यांना त्रास होणार नाही. अच्छा, जसं पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे सिंधुदुर्ग जिल्हा, तसेच अनेक यात्रा देखील इकडे होत असतात. कुणकेश्वर म्हणा, आंगणेवाडी, तिकडे लाखोंच्या संख्येने तिकडे भाविक जे येत असतात, त्यावेळेला स्वच्छता राखली जायला हवी हे महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने कशा प्रकारचे जागरूकता किंवा कशा प्रकारचं प्रबोधन करण्यात येतं? अगोदर सुरुवातीला ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेतली जाते. येणारे पब्लिक काय त्यांना कशा कशा प्रकारे आपल्याला तिथं प्रशासन आणि लोकांकडून मदत हवी आहे आणि यात्रा सुरळीत होण्यासाठी आणि कचरा होणार नाही व येणाऱ्या लोकांसाठी शौचालयाची सुविधा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर यात्रेच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटचा हा कन्सेप्ट आम्ही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ज्याचप्रमाणे की आता सागरी किनारी पण पर्यटकांच्या दृष्टीने मोबाईल बाय टॉयलेट देण्याचा पण आमचा डीपीडीसी मधून यावर्षी मानस आहे. त्यामध्ये आणि इव्हेंट डीपी आणि डीपीडीसीच्या सहकार्यातून जवळपास आम्ही 19 सागर किनाऱ्यावर यावर्षी मोबाईल बाय टॉयलेट ही संकल्पना त्या ठिकाणी राबवणार आहेत, जेणेकरून येणाऱ्या पर्यटक आणि त्या ठिकाणी असणारे सागरी मच्छीमार यांच्यासाठी पण शौचालयाची सोय होईल आणि सागर किनार सागरी बीचवर कोणी शौचालयात जाणार नाही. यासाठी आम्ही ती सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. संपूर्ण कार्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. तर जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग मिळावा यासाठी कशा प्रकारचं प्रबोधनात्मक काही कार्यक्रम हाती घेतले होते का तुम्ही? गट संसाधन केंद्र जे आहेत CRC आणि BRC आणि मुळात असणारे त्या ठिकाणी ANM आहेत, अंगणवाडी सेविका आहेत आमच्या आणि ग्राम स्तरावर काम करणारी सगळी प्रशासकीय यंत्रणा, पूर्ण प्रशासकीय यंत्रणा. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरेच बचत गट आहेत, धार्मिक मंडळ आहेत, क्रीडा मंडळ आहेत. यांच्याशी आम्ही अगोदर सुरुवातीला संपर्क केला आणि त्यांच्या सगळ्या सर्वांच्या सहकार्यातून एकत्रित गावाचं प्रबोधन करत गेलो. त्याच्यामुळे आम्हाला मिळणारं सहकार्य हे पूर्ण ग्रामपंचायतीचं आणि गावांचं मिळालं. त्याच्यामुळे एवढे यश आम्ही प्राप्त करू शकलो. अच्छा, जिथे जिथे पर्यटक असतात तिथे तिथे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर जास्ती होतो. वेंगुर्ला जे आहे ते प्लास्टिक मुक्त म्हणून घोषित झालेलं होतं. खरोखर कौतुकास्पद आहे. त्या दिशेने कशा प्रकारे पावलं टाकली गेली? आमचा सुरुवातीचा उद्देश असाच आहे की आता आमचा हागणदारी मुक्त जिल्हा घोषित करण्यात आला आणि दुसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन हा आमचं मूळ उद्दिष्ट आहे. त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सांडपाणी आणि घनकचरा हे 2 प्रकारचं आपण जे सेग्रिगेशन किंवा विलगीकरण करतो, त्याच्यामध्ये सांडपाण्याचं यामध्ये पण लोकांचं मी आणखीन आभार मानेन की त्यामध्ये सुद्धा सांडपाण्याचं व्यवस्थापन ग्रामपंचायत स्तरावर त्या कुटुंबांनी स्वतःच्या स्तरावर खूप छान केलेलं आहे. परसबाग तयार केलेले आहेत, त्याचे पाईपलाईन सोडून ते पाणी त्या परसबागेला सोडून झाडांना वगैरे दिलेलं आहे. विषय राहतो फक्त आता आमच्यासमोर जे महत्त्वाचं आणि मोठं टार्गेट आहे ते प्लास्टिक्स आणि प्लास्टिक रॅपर्स आणि चप्पल आदी वस्तू या समुद्रकिनारी पर्यटकामुळे प्रचंड प्रमाणात जमा होतात. मागील मे महिन्यात आम्ही प्रातिनिधिक तत्वावर एक कलेक्टर सरांच्या मार्गदर्शनाखाली
आणि सर्व लोकप्रतिनिधीच्या ह्याच्याखाली एक सागर किनारा स्वच्छता मोहीम, म्हणजे जिल्ह्यातील एकूण पूर्ण 34 सागर किनारे आणि 2 किल्ले, विजयदुर्ग आणि दुसरा सिंधुदुर्ग किल्ला, असे याची एकत्रित मोहीम आम्ही घेऊन सागर किनारा स्वच्छता मोहीम आखली होती. यामध्ये जवळपास आम्हाला 1650 बॅग्स, 50 किलोची एक बॅग या प्रमाणात प्लॅस्टिक्स आणि लेदर्स, चप्पल्स वगैरे एवढं आम्ही कलेक्ट केलं. यामध्ये जवळपास 2500 लोकांनी सहभाग नोंदवला. पावसाळ्यानंतर पण आम्ही अशा प्रकारे एक मोहीम राबवणार आहेत, जेणेकरून लोकांनाही प्रबोधन व्हावं आणि सागर किनारी स्वच्छता राहण्यासाठी आपल्याला एक पुढील एक नाविन्यपूर्ण उपक्रम करता येईल. बरोबर. आणि भावी पिढी जी असते ती विद्यार्थी बरेचदा पालकांना देखील शिकवत असतात की कशा प्रकारे स्वच्छता राखायला हवी. तर शालेय स्तरावरती काही वेगळे उपक्रम राबवले गेले का, की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जी कळकळ असते ती निर्माण व्हावी? शाळेचं आणि अंगणवाडीचं पण यामध्ये खूप सहकार्य आहे. यामध्ये आम्ही सातत्य ठेवण्यासाठी दर 3 महिन्याला एक वेगळं जिल्ह्यात एकत्रित सप्ताह साजरा करण्याचं आमचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून करत असतो. मागील 2 वेळेस आम्ही सार्वजनिक अंगणवाडी शौचालय आणि शालेय शौचालय आणि शाळा अंगणवाडी परिसर याचा एकत्रित आम्ही स्वच्छता सप्ताह सादर केला. याच्यामध्ये प्रचंड आम्हाला असं यश मिळालं. जिल्ह्यातील सर्व शौचालय, सर्व शाळेचे आणि अंगणवाडीचे आणि परिसर एकाच वेळी साफसफाई झाली. त्याच्यामुळे ह्यातून स्वच्छतेविषयी प्रबोधन पण आम्हाला मुलांना करता आलं. त्याच्यानंतर आम्ही सार्वजनिक शौचालयाबाबत पण अशीच एक जिल्ह्यामध्ये मोहीम घेतली. अशा वेगवेगळ्या मोहीम सतत आम्ही घेऊन मुलांना पण त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व करून ठेवतो, जेणेकरून त्यांच्या पालकांना, कुटुंबापर्यंत पण ती माहिती जावी. हात धुवा दिन आहे, वेगवेगळे शासनाचे हँडवॉश डे आहे, शाळेचे, अंगणवाडीचे आणि आरोग्याचे सगळे प्रोग्राम जे आहेत, कार्यक्रम स्वच्छतेच्या विषयाने कॉन्व्हर्ज करून जिल्हा परिषद एकच यंत्रणा आहे असे स्वच्छतेविषयी आम्ही काम करत असतो. अच्छा. थोडक्यात हागणदारी मुक्तच्या दिशेने जात असताना तुम्ही मगाशी म्हणालात लोकसहभाग अर्थात ग्रामस्थांचा सहभाग महत्वाचा. या व्यतिरिक्त कोणाचं सहकार्य लाभलंय का, की ज्याचा तुम्ही उल्लेख करू इच्छिता इकडे? याच्यामध्ये रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे. विशेष करून मला आभार मानायला चांगलं वाटेल की UNDP ने पण याच्यामध्ये कोस्टल एरियाचे जे 3 पार्ट आहेत, आपले 3 तालुके आहेत, त्या 3 तालुक्यासाठी स्वच्छतेसाठी आता 2-3 वर्षामध्ये खूप मदत केलेली आहे त्यांनी. यापुढेही ते मदत करण्यासाठी आम्हाला तयार आहेत. त्यांचाही मी धन्यवाद मानतो. कारण सध्या आत्ताच आम्ही त्यांच्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आता जो पुढचा टप्पा आहे की SLW सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, त्यामध्ये त्यांनी आम्हाला सागर किनाऱ्याच्या 33 ग्रामपंचायती सर्वेक्षण करून 3 ठिकाणी प्रोजेक्ट उभा करून द्यायचा आम्हाला त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढची पावलं उचलत आहोत. अच्छा. आता हागणदारी मुक्त म्हणून तर घोषित झालेलाच आहे सिंधुदुर्ग जिल्हा. 429 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्यात. याच्यामध्ये सातत्य टिकवणं महत्वाचं असतं. म्हणजे काय बरेचदा मगाशी म्हटलं आपण की बरेच अभियान आधी देखील राबवली गेलेली होती 2014च्या आधी, मात्र त्याच्यात सातत्य राहत नाही. एकदा पारितोषिक मिळालं की मग सगळेजण आळशी बनतात. तसं होऊ नये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, म्हणून काय करताय तुम्ही? त्यामध्ये पण मी परत एकदा सांगेन की टार्गेट किंवा क्रायटेरिया किंवा एखादं बक्षीस मिळवण्यासाठी सिंधुदुर्गच्या लोकांनी केलेलं नाही. तर हे सस्टेनेबल प्रक्रिया जवळपास म्हणजे 10-12 वर्ष याच्यामध्ये काम चाललेलं आहे आणि लोकांनी त्याच्यामध्ये सातत्य ठेवणार ह्याची बऱ्यापैकी आम्हाला प्रशासनाला पण खात्री आहे. त्याच्या पण आता आमचा समोर प्रश्न आहे, काय डिफंक्शनल टॉयलेट असतील, काय खराब झालेले असतील, काही किंवा परत CRZ मध्ये असणारे ते शौचालयामध्ये पाण्याची पातळी वाढलं तर शौचालयामध्ये पाणी येतं, असे काही थोडेसे काही प्रॉब्लेम आहेत. त्याच्यावर पण आम्हाला लोकांना सोल्युशन द्यायला लागणार आहे. आणि सातत्य ठेवण्यासाठी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाकरिता आम्ही जिल्हा स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीने आता सर्वे ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन ग्रामपंचायत स्तरावर किंवा घनकचरा व्यवस्थापन कसं होतं, त्याच्यामुळे आम्हाला पुढची फ्युचरच्या स्ट्रॅटेजी ठरवता येईल की काय करता येईल. त्याचबरोबर आम्ही सातत्य ठेवण्यासाठी आणि वापर करण्यासाठी हे पण त्याच्यामध्ये त्यांचं प्रबोधन वेळोवेळी करणार आहे. तुम्ही या वार्तापत्राद्वारे काही लोकांना आवाहन करू इच्छिताय का? माझं सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही खूप मोठी सक्सेस आहे मिळणार आहे ना, देशाला, राष्ट्राला, राज्याला, ग्रामपंचायतीला. त्याच्यामुळं शासन प्रबोधन करते किंवा शासन सांगतंय याच्यावरच न थांबून एक स्वतःचं एक कर्तव्य समाज आणि राष्ट्र घडवण्यासाठी. त्याच्यामुळे सर्व नागरिकांना माझं आणि कुटुंब व्यवस्थेनं आव्हान आहे, लोकप्रतिनिधींना आव्हान आहे की याच्यामध्ये शौचालय बांधकामामध्ये सहभाग नोंदवून जास्तीत जास्त लवकर संपूर्ण महाराष्ट्र हागणदारी मुक्त करून एक आरोग्यदायी महाराष्ट्र बनवावा, हे एक मी आपल्या सर्वांना आव्हान करतो. धन्यवाद अनिलजी, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत. आणि पुन्हा एकदा मी कौतुक करते तुमच्या की सिंधुदुर्ग जिल्हा हा पश्चिम भारत आणि महाराष्ट्रामधला पहिला हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. सगळ्यांचे मेहनत, सगळ्यांचे परिश्रम आहेत. धन्यवाद. धन्यवाद.
म्हणजे आत्ताच तुम्ही बघितलं की सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. अशा प्रकारेच प्रत्येक जिल्हा जर का स्वच्छ झाला तर राज्य स्वच्छ होणार आहे आणि प्रत्येक राज्य जर का स्वच्छ झालं तर आपला देश स्वच्छ होणार आहे. आणि हेच स्वप्न नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा या स्वप्नाची पूर्ती आपण सगळ्यांनी मिळूनच करायची आहे. तुम्ही स्वतः किंवा एखादी सामाजिक संस्था जर का तुमच्या परिसरामध्ये स्वच्छता कार्य आपणहून करत असेल तर त्याची माहिती आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील रविवारी सकाळी 9 वाजता. नमस्कार.